मी एक गोष्ट त्या चर्चेतनं मला जाणवली जेव्हा मी मगाशी बोलत होतो की शिक्षण सभापती म्हणून तुम्ही केलेलं काम. मी सुद्धा जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे आणि आमचा एक युनिफॉर्म ठरलेला असायचा, पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. आणि कदाचित ही गोष्ट बरोबर असेल नसेल माहित नाही, पण एक न्यूनगंड यायचा त्या युनिफॉर्म मधनं की आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारी मुलं आहोत आणि प्रायव्हेट शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे रंगीबेरंगी पोशाख आहेत, त्यांना शूज आहेत, ते चांगलं दिसतं आणि आमचे कपडे चांगले दिसत नाहीत. हा विनाकारण न्यूनगंड असल्याचा मला तो आठवतो, तो काळ होता. तुमच्या काळात तुम्ही तो न्यूनगंड संपवण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही युनिफॉर्म चेंज केलात. काय भूमिका होती तुमची या पाठीमागं? नाही, मी कसं होतं की जिल्हा परिषदेचं आम्ही जे सभापती झालो की अजून सुद्धा ती थोडीफार प्रमाणात अजून परिस्थिती आहे की जिल्हा परिषद शाळांच्या पेक्षा खाजगी शाळांचा दर्जा चांगला आहे असं पालकांच्यातून एक बोललं जात होतं. मानसिकता तशी होती. पण प्रत्यक्षात तसं जर बघितलं तर तुम्ही बघाल तर टॅलेंट म्हणतोय आपण. आता स्पर्धा परीक्षेत जाणारी मुलं जर बघितलात तर तुम्हाला ती कॉन्व्हेंट स्कूल मधल्या मुलांच्या पेक्षा तुम्हाला जिल्हा परिषद शाळांच्या मधली संख्या जास्त दिसते. बरोबर. आपण त्याला जज कसं करणार आपण? तर मग ह्याचं लक्षात आलं की जिल्हा परिषद शाळांत दर्जा चांगला आहे पण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं, मार्केटिंग चांगलं होत नाही. मग ह्याला काय करायचं नेमकं? तर मग पहिल्यांदा आम्ही असा विचार केला की पहिल्यांदा पालक काय विचार करतोय किंवा मुलं काय विचार करतात की इंग्रजी शाळेतल्या माध्यमांचा मुलांचा युनिफॉर्म आणि माझा युनिफॉर्म, मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी मी असं ते जे तो होता प्रकार. त्यासाठी आम्ही असं स्वतःला कमी समज. मग आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, शिक्षक संघटनांशी चर्चा केली. काही ठिकाणी ते थोडंफार प्रमाणात झालं होतं. आम्ही असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तुमच्या स्तरावर तुम्ही निर्णय घ्या आणि जो प्रचलित युनिफॉर्म आहे त्याच्याऐवजी आपण वेगळा करूया. कारण त्यावेळी असं अधिकाऱ्यांची मानसिकता होती की ते कसं बदलायचं, इतक्या वर्षाचं ते पॅटर्न ठरलेलं आहे आणि जिल्हा परिषद मार्फत युनिफॉर्म पुरवले जायचे, कापड पुरवलं जायचं किंवा कापडासाठी पैसे पुरवले जायचे. मग ते बदललं तर कुठं काय कारवाई झाली तर असं काही लोकांची भीती होती. पण त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी ते मनावर घेतले की आणि ती गरज लक्षात घेतली की बाबा हे आपण बदलायला पाहिजे. तर शाळांच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदल, पहिल्यांदा युनिफॉर्म बदलले, असं तो युनिफॉर्मच्या बाबतीतला निर्णय होता. अच्छा, विद्यार्थ्यांमधून किंवा पालकांमधून काय प्रतिक्रिया? तुम्ही त्याचा अभ्यास केलाच असेल नक्की. नाही, विद्यार्थ्यांना तर काय रंगीबेरंगी युनिफॉर्म आल्यानंतर नक्कीच आनंद होता. पण पालकांच्या मनात सुद्धा अशी भावना झाली की जिल्हा परिषद शाळा आता काहीतरी बदल व्हायला लागला. शासनाची शाळा जरी असल्या तरी काही ना काही ते आता त्यांच्यात चेंज व्हायला लागलाय. हा एक त्याच्यातून मेसेज गेला याच्यातून. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.